विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला होता। मात्र हा हल्ला नसून बनाव असल्याची भूमिका नागपूर ग्रामीण पोलिसांनी घेतली आहे। फॉरेन्सिक अहवालातही कुठलाही पुरावा मिळाला नाही। कारची काच एका झटक्यात कशी फुटणार असंही पोलिसांनी म्हटलंय। हल्ल्याची चौकशी राजकीय दबावापोटी थांबली असं म्हणत अनिल देशमुखांनी पोलिसांवर संताप व्यक्त केलाय। हल्ल्याचा बनाव रचल्याचा आरोप त्यांनी फेटाळला। अनिल देशमुख यांच्यावर विधानसभा निवडणूक काळात झालेला हल्ला बनावट असल्याचा फायनल रिपोर्ट नागपूर ग्रामीण पोलिसांनी न्यायालयात सादर केला। 18 नोव्हेंबर 2024 मध्ये अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्यावर त्यांनी तक्रार दिली होती। मात्र ही तक्रार खोटी असल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार अशी प्रतिक्रिया गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे। उद्धव ठाकरे शिवाजी पार्कातल्या दसरा मेळाव्यावर 63 कोटींचा खर्च करत असल्याचा दावा भाजप मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलाय। या 63 कोटींमध्ये अतिवृष्टीच्या संकटात सापडलेल्या मराठवाड्यात किती गावातील शेतकऱ्यांना मदत झाली असती, किती घरं वसवली गेली असती असा सवालही त्यांनी केलाय। ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याची तयारी सुरू आहे। या निमित्तानं दादर परिसरात बॅनर लावण्यात येत आहेत। शिवाजी पार्कात पाणी साचलंय, उद्याचा दसरा मेळावा कसा पार पडेल असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय। मुंबईत होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी नाशिकमधून मोठ्या प्रमाणात शिवसैनिक मुंबईला जाणार आहेत। शहर आणि ग्रामीण भागातून जवळपास 1,500 गाड्यांच्या माध्यमातून शिवसैनिक मुंबईला जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांनी दिली आहे। रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असताना अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांना मंत्रिपदाचे वेध लागलेत। आपल्या कामाची पोचपावती आपल्याला मंत्रिपदाच्या रूपाने मिळेल असा आशावाद दळवी यांनी व्यक्त केलाय। भरत गोगावले हे मंत्री आहेतच, मात्र रायगडला आणखी एक संधी मिळायला हवी, त्या दृष्टीने आपली वाटचाल सुरू असल्याचं दळवी म्हणाले। भिवंडीतील कल्याण रोडवरील रुंदीकरण थांबवण्याच्या मागणीसाठी आमदार अबू आझमी आले होते। यावेळी त्यांना माध्यमांनी मराठीत प्रतिक्रिया देण्यास सांगितलं, मात्र मराठीत प्रतिक्रिया देण्यास आझमींनी नकार दिला। मला मराठी येतं, मात्र मराठीची आवश्यकता काय असा सवाल त्यांनी केला। यानंतर आझमींना मनसे स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा देण्यात आला। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी सोहळ्याला 15,000हून अधिक गणवेशधारी स्वयंसेवक उपस्थित राहणार आहेत। तर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे असतील। संघाने विविध देशांच्या आंतरराष्ट्रीय दूतावासांनाही निमंत्रण दिलं आहे। राज्यात 100% पीक पाहणी होणार आहे। 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या महिनाभरात पीक पाहणी होईल असे आदेश मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलेत। राज्य आपत्कालीन परिस्थितीतून जात असल्यानं 100% पीक पाहणी अत्यंत महत्त्वाची असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकरी हिताची काळजी घेऊन पाहणी करावी असंही बावनकुळे म्हणालेत।